हां हे पण काम नाही, पण तुम्ही जिल्हा परिषदेला असं कळवलं नाही का इथे शिक्षक नाही आहे, मुलांचं नुकसान होत आहे ना? तुम्ही एकटेच कधीपासून शिकवताय? मी 2000 आता म्हणजे मागच्या वर्षापासून मागच्या वर्षापासून ह्या ताई, नाव काय तुमचं? संजीवनी शिंदे. संजीवनी शिंदे या शिक्षिका आहे. या ताई एकट्याच ह्या 1ली ते 8वीच्या मुलांना शिकवत आहे. आणि आता मी पाहिलं 4थी 5वी 6वी 7वी 8वी मुलांना मराठी वाचायला येत नाही आहे. मग मला एक सांगा, हे मराठी वाचायला येत नाही, आता तुम्ही बघा ना, मी स्वतः सांगितलं काय वाचता येतं तुला? कितीला आहे तू? 6वीला. ये इकडे. आता इकडे बघा, हा 6वीला आहे, त्याला वाचायला येत नाही. हा 6वीला गेला कसा? तू काय असते? हां त्र्यंबकेश्वरवरून आलेला आहे. हां त्र्यंबकेश्वरवरून आलेला नाही, त्र्यंबकेश्वरवरून आला. इथं ती ताई होती, कुठे ती मुलगी, तिला वाचता येत नाही? कोणती? ही ना? तुला वाचायला येत नाही ना? कितीला आहे तू? उभी राहा इथे बेंच उभी राहा. कितीला आहे तू? 4थीला. ही 4थीला गेली कशी? तिला मराठी वाचता येत नाही ना? आहे. शिक्षक संख्याच कमी आहे हां आमच्या इथे, काय करणार? नाही, शिक्षक संख्या कमी आहे, परंतु आज विचार करा इथं किती पटवारी आहे, किती विद्यार्थी आहे? आता आजच्या 77. 77. म्हणजे ह्या गावातले 1ली ते 10वीपर्यंत या 77 कुटुंबातल्या ह्या विद्यार्थ्यांचे पूर्णपणे भविष्य अंधारात. म्हणजे विचार करा, यांच्या आयुष्यातला आजचा गेलेला वेळ परत कधीच येणार नाही आहे आणि तो वेळ वाया जातो आहे. आणि हे प्रत्येकाने जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक नाही म्हणून त्यांनी मुलांचे दाखले काढले आणि ते प्रायव्हेट शाळांमध्ये टाकले. हां, प्रायव्हेट शाळांमध्ये काय फी आहे दादा? काही ठिकाणी 12,000 आहे, काही ठिकाणी 20,000 आहे. बघा, 12,000 20,000 रुपये, 27,000 एवढल्या एका वर्षाची. एका वर्षाची फी आहे. मग मला एक सांगा, आणि त्यावेळेस जर समजा इथं आता हे जे मुलं आहेत ना, हे फक्त सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याची मुलं आहे आणि जो धनादांडगा आहे, ज्याच्याकडे थोडेसे पैसे, त्याने इथले मुलं काढून प्रायव्हेट शाळांमध्ये टाकले आणि मग या शाळेकडे दुर्लक्ष. मी या माध्यमातून BDO मॅडम, या माध्यमातून आमदार, आता मी आमसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा उचलला की ही नुसती या गावाची अवस्था नाही आहे, प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची हीच अवस्था आहे. शिक्षक नाही आणि 1ली ते 7वी 1ली ते 8वीपर्यंतचे वर्ग फक्त 1 किंवा 2 शिक्षक शिकवत आहे. आणि कसे तुम्ही बघितलं, म्हणजे कोंडवाड्यामध्ये आपण बकरं शेळ्या कसे कोंडतो तसे जर सगळे एकाच वर्गात इथं शिकवले आणि सांगा काय अभ्यास होणार आहे त्यांचा? यांना शिकवायचं नक्की काय? काय शिकवलं जाणार आहे सांगा ना एकाच वर्गात? बरं, आपल्याकडे किती वर्ग इमारती मॅडम? 6 वर्ग. 6 वर्ग आहे. मग यांना 6 वर्गांमध्ये का नाही बसवलं जात? लक्ष द्यायला कोण नाही सर. अहो पण नाही, बरं एका वर्गात आता यांना कसं शिकवणार तुम्ही? ही अशी भयान अवस्था आहे. आज तुम्ही विचार करा, यांचं भविष्य काय पुढं? या मुलांचं पूर्ण भविष्य अंधारात आहे आणि एकीकडे शिक्षणाची ही अवस्था आहे आणि आमच्या शिक्षणाधिकारी मॅडम तिकडे मस्त 50,000ची लाच घेताना पकडल्या. म्हणजे शिक्षण विभागाची ही अवस्था आहे. सांगा काय होईल या शेतकऱ्यांचं? एकीकडे सरकार शेतकऱ्याला हमीभाव देत नाही, शेतकऱ्याला तिकडे शेतीत राबलं, त्याचं पोरगं सैन्यात तिकडे सीमेवर मरतं, शेतकरी आमचं बांधावं मरतं आणि त्याचे पोरं शाळेत. हे काय होईल? मग यांच्यामधून वॉचमॅन, सिक्युरिटी गार्ड, ट्रॅक्टर ड्रायव्हर, मग याच्यापेक्षा यांची प्रगती होईल का? मग गरीबच राहतो आणि श्रीमंत होतोय. म्हणून एक दिल्ली सरकार जर शिक्षण आणि आरोग्य फुकट देत असेल, मग हे महाराष्ट्र सरकार का देत नाही? हां, अरे शरम वाटली पाहिजे. नागरिकांना काही नको आहे, शेतकऱ्याला हमीभाव द्या आणि त्याच्या मुलांना शिक्षण आणि आरोग्य फुकट द्या. तुम्ही शिकवू शकत नाही, शरम वाटली पाहिजे. एवढ्या मोठ्या इमारती बांधून ठेवलेल्या आहे आणि शिक्षण नाही. आणि इतर वेळेस काय हे सरकार, या अधिकारी झोपले का? आपल्या तालुक्यात शिक्षणाधिकारी कोण आहे? निलेश पाटील सर. निलेश पाटील. अजून कोण इकडे? कोणता विभाग तुमच्यावरती नियंत्रण कोणाचं आहे तालुक्यात? गट शिक्षणाधिकारी. गट शिक्षणाधिकाऱ्याचं. गट शिक्षणाधिकारी मग कधी येत नाही या शाळेवर, व्हिजिट नाही करत आहे? काय नाव त्यांचं? निलेश पाटील सर. मी या माध्यमातून माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक विनंती करतो, निलेश पाटील या गट शिक्षण अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे. बघा ही काय अवस्था आहे. म्हणजे 1ली ते 8वीपर्यंतचा वर्ग एकाच वर्गात भरला जातोय, काही शिक्षक नाही आहे आणि 1ली ते 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना जवळजवळ 50% विद्यार्थ्यांना वाचायला लिहायलाच येत नाही मराठी. काय यांचं भविष्य सांगा ना? मग हे पुढे जाऊन गुरं नाही वळणार, मग काय करतील? म्हणजे शेतकऱ्याच्या एकतर शेतीबरोबर त्याच्याकडे दुसरं माध्यम नाही पैसे कमवायला, शेतीतूनच त्याला उत्पन्न येईल, जगाचा पोशिंदा, आणि त्याच्या मुलांची बघा काय अवस्था आहे शिक्षणाची. भयान परिस्थिती आहे. शाळेची पटसंख्या पण भरपूर होती. हो, भरपूर होती. शिक्षक नाही, त्यामुळं विद्यार्थ्यांना इथून काढून घेतलं. प्रत्येकाने इथून शाळेतून विद्यार्थ्यांना काढून नेलं. किती भयान परिस्थिती आहे. मी ह्या तालुक्यातील पुढाऱ्यांना माझं एक आव्हान आहे, अरे पुढाऱ्यांनो, तुम्ही शंड झालात का?
तुमचे मुलं मस्त इंग्लिश मिडियमला चांगल्या शाळेत शिक्षण घेत आहे म्हणून तुम्हाला ह्या गोरगरीब विद्यार्थ्यांची गोरगरीब ह्या शेतकऱ्याच्या मुलांच्या शिक्षणाची तुम्हाला काळजी नाही आहे. अरे जरा वाटू दे शरम जनाची नाही मनाची. हे कोणाचं काम आहे? हे पुढाऱ्यांचे काम आहे. आणि पण तालुक्यातला पुढारी या अधिकाऱ्यांवरील वचक त्यांना ठेवला नाही. तो कुठेतरी लचलाय. या अधिकाऱ्यानं त्याचं वचन नाही. मी आमदारला सुद्धा या माध्यमातून आवाहन करतो, आमदार साहेब काय करताय तुम्ही? तालुक्यातल्या शिक्षकांवर तालुक्याच्या अधिकाऱ्यांवर तुमचा वचक का नाही? BDO मॅडमला या माध्यमातून मी विनंती करतो, तहसीलदार साहेबाला विनंती करतो. अरे काय झालंय तालुक्यातल्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ आणि आपल्या तालुक्यातल्या गट शिक्षण अधिकाऱ्याची मी त्वरित बदली करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची या ठिकाणी सर्व इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी करतोय.